कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, तुला तुझी आई सुखरूप हवी असेल तर तुला माझे पैसे द्यावे लागतील। हॅलो, कोण बोलतंय? ते महत्वाचं नाहीये, मला माझे पैसे हवेत। तुझ्या आईनं मला पैसे देणं भाग आहे। मग ते तुम्ही माझ्या मम्माला मागा ना। तुझ्या आईचे पैसे तू फेडायचेस, नाहीतर तू आणि तुझी आई गेलातच म्हणून समजा। नाही, तुम्हा दोघींना एक झटका द्यायलाच हवा, त्याशिवाय तुमचं डोकं ताळ्यावर यायचं नाही। ठीक आहे, नाही देणार ना तू पैसे? नको देऊस, नको देऊस, मी बघतो काय करायचं ते। हो, ऐकून तर घ्या, मी कुठून एवढे पैसे? तुला काय कमी आहे? ठाकुरांना लूट। मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत, नाहीतर मी सांगून टाकेन आकाशला मारण्यात तुझ्या आईचा हात होता ते। मग बस, तू आणि तुझी आई तुरुंगात खडी फोडत। बघ तुला काय परवडतं ते, तुरुंगात बसून खडी फोडणं का माझे पैसे देणं? बापरे, काय काय करू करू? नाही 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 नाही, मला मम्माला सांगितलंच पाहिजे, हे सगळं लवकरात लवकर थांबलं पाहिजे। बापरे, हे आता आत्ता का फोन करतेय? हॅलो, मम्मा, त्या माणसाचा मला फोन आलेला। मम्मा, तू माझ्याकडे पैसे मागतोय, मी कुठून देऊ त्याला पैसे? तू बघितलं ना, मागच्या वेळेस माझा संसार मोडता मोडता राहिला। मम्मा, माझ्याकडे खरंच नाही आहेत पैसे, अगं मी नाही देऊ शकत त्याला। प्लीज प्लीज तू त्या माणसाला सांग ना, मग मला फोन नको करू। आणि मम्मा प्लीज, पैशासाठी तूही मला नको ना गं फोन करूस। कशी मुलगी आहेस ग तू? बच्चा, मी जे काही केलं ते सगळं तुझ्यासाठीच केलं ना। पण मम्मा, मी काय करू आता, तूच सांग मला। मम्मा, तो माणूस तर माझ्या घरी आला तर? हा, असं झालं तर आपल्या दोघींचं जगणं मुश्किल होऊन जाईल मम्मा। प्लीज प्लीज प्लीज, पण तू त्या माणसाला सांग की मला फोन नको करू। हा प्लीज, ओके, मी ठेवते आता फोन। तन्या, ऐक ना। काय करू मी? कुठून पैशाची व्यवस्था करणार आहे? एवढ्या रात्री कोणाशी बोलत होतीस फोनवर? मम्माचा फोन, ताई बाळाची चौकशी करत होती। मी म्हणाले तिला सगळं ठीक आहे। अगं, आईचं मन येते, काळजी वाटणारच तिला, पण तुला मात्र ही अशी वेळी अवेळी जागरण करून चालणार नाही। हा, आणि फोनचा वापर पण जास्त करायचा नाही आता। नाही, आज मला झोपच लागत नव्हती आणि वर रेंजही नव्हती, म्हणून मी। अगं हो, बरोबर आहे, पण काय आहे, आता जागरण करणं हे तुझ्या तब्येतीला आणि तुझ्या बाळाच्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये। कमीत कमी 8 तासाची तरी झोप पाहिजे ना, म्हणजे तुझ्या शरीराला आराम मिळेल, बाळाला आराम मिळेल। जो आता वेळच्या वेळेला जेवायचं आणि वेळच्या वेळेला झोपून टाकायचं। जा, झोप जा। सॉरी आई, आता मी नाही जाणार। असं देत ग, आणि विशाखाला म्हणावं की काही लागलं तर आधी मला फोन कर, तुझी काळजी करू नको, आम्ही आहोत। हो हो,
आई तुम्ही आत्ता इथे? पाणी आणायला आले होते. अजून कशी आली नाही यार ही? भूक लागली मला. घरातल्या घरात काय फोन करते? हा बोल. हॅलो आई, हो 10 वाजले. हा, मग वाजू देत की, तुला कुठं जायचंय? अहो कुठे जायचं नाहीये, मला खूप भूक लागलीये. आणि वसुबाई अजून नाश्ता घेऊन नाही आली. तू तर कधीच तयार आहे. एक मिनिट. वसुंधरा, इकडे ये जरा. तनयाला नाश्ता नाही दिला अजून. आई अहो इथेच आहे मी. तनयाला नाश्ताच देतेय. काय ग, तुझ्याच रूम मध्ये तुझ्या समोरच आहे ना ती. नाही हो आई, ती आत्ता जस्ट आली. बर ठीक आहे, शांतपणे खा. हो. कठीण आहे. भूक लागली असेल ना? गरोदरपणात होतंच, चिडचिड होते. पण ही चिडचिड भूक लागली म्हणून झालीये की संधी हुकली म्हणून? मला आईंची बोलणी खावी लागली नाही म्हणून त्रास होतोय का? पण अशाच अनेक संधी हुकणार आहेत तुझ्याकडून. चली बस सावकाश. नाश्ता करून घे. वेळेत खायला हवं तुला. हा माझा नाश्ता आहे. हे काय सगळं उत्तम करतेस ना तू मला त्रास द्यायला. हे सगळं मी नाही खाणार आहे, मला नाही आवडत. मला नकोय हा नाश्ता. तनाया, हाच तुझा नाश्ता आहे आणि हे तुला खावंच लागेल. मी म्हणाले गरोदरपणात पौष्टिकच खावं लागतं. आणि बरं का, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, आईंनी हे सगळं द्यायला सांगितलंय मला तुला. खातीयस ना? की सांगू आईंना? जसा तुला काय वाटतं, आईंची धमकी दिली तर मी घाबरेल? जसं. ठीक आहे. आई आई बाई थांब, खाते मी. चल पटकन. हो. शी, किती खाण्याकडे आहे सूप. काहीच चव नाहीये त्याला, मी नाही खाणार आहे ते. खावं लागेल, कारण चमचमीत तर तुला खाता येणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.